तुमच्या चांगुलपणाचा लोक गैरफायदा घेत आहेत का? तुम्ही शांत राहता म्हणून लोक तुम्हाला कमकुवत समजतात का? वारंवार अपमान, खोटेपणा, वापर करून घेणं आणि चुकीचं वागणं सहन करताय का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत असे 8 शक्तिशाली नियम जे चुकीच्या वागणाऱ्या व्यक्तीला ताड्यावर आणतील आणि तुमची किंमत लोकांच्या नजरेत अनेक पटीने वाढवतील. आणि हो, असेच पॉवरफुल आणि आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, कारण इथे मिळतात जीवन बदलणारे विचार. नियम 1. जास्त स्पष्टीकरण देणं बंद करा. चुकीचा माणूस नेहमी तुमच्याकडून स्पष्टीकरण मागतो, कारण त्याला सत्य जाणून घ्यायचं नसतं, तर तुम्हाला कमजोर बनवायचं असतं. खूप लोकांची एक मोठी चूक असते, ते प्रत्येक गोष्टीवर स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. कोणी चुकीचं बोललं तर लगेच एक्सप्लेन करतात, कोणी आरोप केला तर तासनतास स्वतःला बोलतात, दाखवण्यात घालवतात. पण लक्षात ठेवा, ज्याला तुम्हाला समजून घ्यायचं असतं त्याला एक शब्दातही समजतं, आणि ज्याला तुम्हाला चुकीचं ठरवायचं असतं त्याला 1000 शब्द कमी पडतात. चाणक्य म्हणतात, जास्त बोलणारा माणूस स्वतःची शक्ती कमी करतो. जेव्हा तुम्ही सतत स्वतःचं स्पष्टीकरण देता तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटतं की तुम्ही घाबरलेले आहात, तुम्ही असुरक्षित आहात, आणि मग तो अजून जास्त चुकीचं वागायला लागतो. कधीकधी शांतता हीच सर्वात मोठी ताकद असते. एखादी व्यक्ती मुद्दाम तुमचा अपमान करत असेल, तुम्हाला दोष देत असेल, तर प्रत्येक वेळेला स्वतःला सिद्ध करण्यासाठी धावू नका, कारण सिंह कधीच कुत्र्यांच्या भुंकण्याला उत्तर देत नाही. तुमची शांतता तुमचा आत्मविश्वास दाखवते. जेव्हा तुम्ही कमी बोलायला लागता तेव्हा लोक तुमच्या शब्दांना जास्त किंमत द्यायला लागतात. लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं आवश्यक नसतं. कधीकधी उत्तर न देणं हे सर्वात मोठं उत्तर असतं. नियम 2. तुमच्या सीमा स्पष्ट करा. लोक तिथपर्यंत जातात जिथपर्यंत तुम्ही त्यांना जाऊ देता. जर तुम्ही प्रत्येक वेळी ठीक आहे, चालेल, माझं काही नाही असं म्हणत राहिलात तर लोक तुमच्या सहनशीलतेचा फायदा घेतात. सुरुवातीला छोट्या गोष्टी होतात. कोणी वेळेची किंमत ठेवत नाही, कोणी तुमचा आदर करत नाही, कोणी सतत वापरून करून घेतं, आणि मग हळूहळू ते मोठं होत जातं, कारण तुम्ही सीमा आखलेल्या नसतात. आत्मसन्मान असलेला माणूस नेहमी स्पष्ट असतो. त्याला काय आवडतं, काय सहन होणार नाही हे तो लोकांना दाखवून देतो. जर एखादा व्यक्ती सतत चुकीचं वागत असेल तर शांतपणे पण ठामपणे बोला, ही गोष्ट मला मान्य नाही. हे वाक्य खूप शक्तिशाली आहे, कारण जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकता तेव्हा जग तुम्हाला आदर द्यायला लागतं. लोकांना सवय लागते की हा माणूस काही बोलणार नाही, मग ते तुम्हाला हलकेत घ्यायला लागतात. पण एक दिवस तुम्ही ठाम उभे राहिलात तर त्यांचं वागणं आपोआप बदलतं. लक्षात ठेवा, सीमा नसलेला चांगुलपणा हा कमजोरी बनत जातो. नियम 3. प्रत्येक गोष्टी मनाला लावणं बंद करा. जगात काही लोक असे असतात जे स्वतः आनंदी नसतात म्हणून दुसऱ्यांनाही दुखावतात. पण जर प्रत्येक शब्द मनाला लावला तर आयुष्यभर तुम्ही दुःखी राहाल. लोक काय बोलतात यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे जास्त महत्त्वाचं आहे. खूप वेळा चुकीचे लोक मुद्दाम तुम्हाला इमोशनल बनवतात. ते तुमच्या भावना वापरतात, कारण त्यांना माहिती असतं की तुम्ही पटकन दुखावता. आणि ज्या माणसाच्या भावना त्याच्या नियंत्रणात नसतात त्याचं आयुष्यही नियंत्रणात राहत नाही. म्हणून स्वतःला मजबूत बनवा. कोणी काही बोललं तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. थोडा वेळ शांत राहा, विचार करा, कारण रिॲक्शनमध्ये कमजोरी असते पण रिस्पॉन्समध्ये ताकद असते. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा समोरचा व्यक्ती गोंधळतो. त्याला वाटत होतं की तुम्ही भांडाल, रडाल, तुटून जाल, पण तुम्ही शांत राहिलात तर त्याची शक्ती कमी होते. लक्षात ठेवा, तुमची मानसिक शांतता हीच तुमची खरी ताकद आहे. नियम 4. अंतर ठेवायला शिका. सगळ्यांना आयुष्यात जागा देणं आवश्यक नसतं. काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त त्रास घेऊन येतात. ते तुमचा आत्मविश्वास कमी करतात, तुमची ऊर्जा संपवतात आणि सतत निगेटिव्ह वातावरण तयार करतात. अशा लोकांपासून अंतर ठेवणं म्हणजे अहंकार नाही, तर स्वतःचं संरक्षण आहे. अशाच वास्तव दाखवणाऱ्या व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढचा भाग महत्त्वाचा आहे. खूप लोकांना वाटतं मी दूर गेलो तर लोक काय म्हणतील, पण लक्षात ठेवा, लोक काही ना काही बोलणारच, पण तुमची मानसिक शांतता सर्वात महत्त्वाची आहे. ज्या लोकांना तुमची किंमत नाही त्याच्यासाठी स्वतःला संपवू नका. कधीकधी शांतपणे दूर जाणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं, कारण तुमच्या अनुपस्थित लोकांना
तुमची किंमत शिकवते. नेहमी उपलब्ध राहू नका, कारण ते सहज मिळतं त्याची लोकांना किंमत राहत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करायला लागता तेव्हा चुकीचे लोक आपोआप दूर जातात. नियम 5. स्वतःला इतकं मजबूत बनवा की लोक घाबरतील तुमचा अपमान करायला. जग फक्त शब्दांनी बदलत नाही तर व्यक्तिमत्वाने बदलतं. जर तुम्ही कमजोर दिसलात तर लोक तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतात, पण जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता तेव्हा तुमचं अस्तित्वच लोकांना शांत करतं. तुमचं नॉलेज वाढवा, तुमची कम्युनिकेशन सुधारा, तुमचा आत्मविश्वास वाढवा, कारण शक्तिशाली माणूस ओरडत नाही, त्याची उपस्थितीच पुरेशी असते. लोक त्या व्यक्तीचा आदर करतात जो स्वतःचा आदर करतो. तुम्ही स्वतःला जितकं मजबूत बनवाल तितकं लोक चुकीच्या वागण्याआधी 2दा विचार करतील. लक्षात ठेवा, कमजोर माणूस नेहमी लोकांना बदलण्याचा प्रयत्न करतो, पण शक्तिशाली माणूस स्वतःला इतकं उंच नेतो की लोकांचं वागणंच बदलले. आणि अशाच रिअल लाईफ मोटिवेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्या मित्राला ज्याला या व्हिडिओची खरंच खूप गरज आहे. धन्यवाद.